दोन्ही हात उंच करूया आणि कबुलीची प्रार्थना देऊया. बोलूया, प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनावर खूप प्रेम करणारे प्रभू, कारण आमचा विश्वास आहे तुझे जे वचन आहे, तुझ्या मुखातून निघलेला शब्द आहे प्रभू. वचन म्हणजे स्वतः तू आहेस. आज जसं मी तुझं वचन ऐकणार आहे, सेम राहणार नाही, बदलून जाणार आहे प्रभू येशू. या वचनाद्वारे आम्हाला अशा झाडासारखं बनवणार आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, ज्याचे पानं कधीच कोमजत नाही. ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तू आम्हाला हिरवगार बनव. आम्ही जे काय हाती घेऊ हे सिद्धीत जाणार असू दे. वचन 100 पट फळ घेऊन येणार आहे. डिक्लेअर करत आहे, घोषणा करत आहे. वचनाच्या विरुद्ध, आत्मेच्या विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक दुष्टात्म्यांना वचन हिरावून घेणाऱ्या, वचन चोरून नेणाऱ्या प्रत्येक त्या स्पिरिटला येशूच्या नावामध्ये मी धमकावून लावते. माझा विश्वास आहे वचनाचं बी माझ्या अंतःकरणाच्या सुपीक भूमीमध्ये पेरल्या गेलेले ते मानरीत्या फळ घेऊन येणार आहे. वाद देतो प्रभू वचनासाठी तुम्हाला आशीर्वादित केलं. येशूच्या नावात आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. जसं आपण बघतो की खूप वेळेस आपण प्रार्थना करतो, पण आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात. जसं आता विशाल ब्रदर साक्षी सांगत होते की ते बघत होते की माझ्याकडून काही चुकलंय का, आमच्या घरामध्ये खूप काय चालू आहे, किरकिऱ्या चालू आहे. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या गलतीमुळे किंवा तुमच्या चुकीमुळे तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टींचे प्रॉब्लेम राहणार नाही. तर प्रत्येक गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये काही होते त्याच्या मागे सगळ्यात मोठं ते म्हणजे काय, सैतानाचा हात आहे. हालेलुया, हालेलुया. तसं बघितलं त्यांनी त्यांच्या भावाला ज्यावेळेस ते घेऊन आले चर्च मध्ये, आणि चर्च मध्ये आणल्यानंतर त्यांच्या भावासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या भावामध्ये जे असलेले दुष्ट आत्मे होते ते सगळे निघून गेले आणि ते पूर्णपणे काय झाले, फ्री झाले. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीच्या मागे जर तुम्ही अनसक्सेसफुल होते, तुम्ही सक्सेस होऊ शकत नाहीये, किंवा तुमचे काम कुठले मार्गी लागत नाहीये, किंवा कुठल्या गोष्टींमध्ये अडखळणं येते, किंवा तुम्ही खूप गोष्टींच्या ट्रबल मध्ये जाते, त्याचा अर्थ हा नाही की तुमची प्रेयर लाईफ व्यवस्थित नाहीये, किंवा तुम्ही कुठल्या सीन मध्ये किंवा तुम्ही कुठल्या पापामध्ये. नेहमी लक्षात ठेवा प्रियानो, तुमचं आणि माझं जे युद्ध आहे ते कोणाबरोबर आहे, कोणाबरोबर आहे, खूप वेळेस आपल्याला असं वाटतं की माझं आणि माझ्या मिसेसचं भांडण चालू आहे, दोघं व्यवस्थित बोलत होते आणि अचानक काय झालं, भांडण लागलं आणि अचानक काय झालं, ते भांडण खूप चुकीच्या गोष्टींमध्ये डायरेक्शन मध्ये चालले गेले. त्याच्या मागचं रिझन काय तुम्हाला माहिती आहे, दोघं व्यवस्थित होते, बोलत होते, व्यवस्थित चालू होतं, पण अचानक गैरसमज तयार झाले आणि काय झालं, भांडणात रूपांतर झालं. याच्या मागचं कारण काय, त्या दोघा पती पत्नीच्या जीवनामध्ये कोण अटॅक करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बघतो इफिसकारास पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तुमचं आणि माझं जे जगणं आहे ते रक्त मासा बरोबर नाही, तर या जगाच्या काळोखातील अधिपती म्हणजे जो सैतान आहे त्याबरोबर आपलं काय झगड नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, तुमची प्रेयर लाईफ नेहमी अशी असली पाहिजे की जो आपला सैतान, जो शत्रू सैतान आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला लढता येणं खूप काय गरजेचं आहे. तर ते लढण्यासाठी अगोदर आपल्याला त्याच्या गोष्टींना समजून घेणं खूप काय. आपला जो विरोधी तो सैतान आहे, तो खूप चतुर आहे आणि तो खूप काय एकदम आपल्या प्रत्येक गोष्टींवर तो काय करत असतो, अभ्यास करत असतो. हालेलुया. तो आपल्या सोबत युद्ध करण्यासाठी रेडी आहे, पण काय आपण रेडी का त्या गोष्टींसाठी, त्याच्यासोबत लढण्यासाठी, हे समजणं खूप काय. तर तुमच्या जीवनामध्ये कुठून अटॅक होते तर हे समजणं गरजेचं आहे. अटॅक माझ्या जीवनामध्ये
दुष्ट आत्म्यापासून होते, सैतानापासून होते, का काही दुसरे प्रॉब्लेम्स आहेत? हालेलुया. आपण एक वचन बघणार आहोत प्रियांनो. आपण यास काढणार आहोत मार्कुस शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, आणि आपण यास काढणार आहोत पहिलं वचन. मार्कुस शुभवर्तमान याचा 5वा अध्याय पहिलं वचन. आज आपण लक्ष देऊन समजून घेणार आहे. जर तुम्ही आज ही गोष्ट समजणार आहे तर तुम्हाला कळणार आहे दुष्ट आत्म्यांना कशा पद्धतीने घालवायचं, कशा पद्धतीने त्यांना काढायचं आणि कशा पद्धतीने त्यांच्या सोबत लढायचं आपण बघणार आहोत यावेळेस. मार्कुस शुभवर्तमान याचा 5वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण बघणार आहोत. गर्सेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले. हालेलुया. काय सांगितलंय? मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकराच्या देशात आले, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कब्रातून निघून त्याला भेटला. हालेलुया. हालेलुया. कोणतं, काय नाव आहे देशाचं? काय नाव आहे? काय नाव आहे? या देशाच्या नावामध्ये खूप गोष्ट लपलेली. काय नाव आहे देशाचं? मोठ्याने म्हणतील काय नाव आहे? हे जो देश आहे, या देशामध्ये अशी परिस्थिती होती, हा जो देश होता ना समुद्राच्या पलीकडे होता. कुठं होता? म्हणजे समुद्राच्या आजूबाजूला हा देश होता, आणि या देशामध्ये तुम्हाला माहिती काय होते? उंच उंच टेकड्या होत्या. अशा टेकड्याचा हा प्रदेश होता, आणि या देशामध्ये तुम्हाला माहिती काय होतं? तो मचव्यातून उतरतात अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कब्रातून निघून त्याला भेटला. कोणाला भेटला? कोणाला भेटला? येशू मचव्यातून बाहेर उतरून खाली आला, त्या देशामध्ये आला, आणि एक अशुद्ध आत्मा लागलेला माणूस कुठं आला? त्याच्या समोर आला, आणि तो त्याला काय झाला? भेटला. हालेलुया. म्हणजे ज्या माणसाला अशुद्ध आत्मा लागला होता त्या माणसाचं आणि प्रभू येशूचं समोरासमोर काय झालं? इन्काउंटर झालं. काय झालं? हालेलुया. 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 तर आपण पुढे बघतो ते असं झालं, तो कब्रात राहत असे व त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे आता कोणालाही शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्याने व साखळ दंडाने बांधिले असताही त्याने साखळ दंड तोडून टाकले होते व बेड्याचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. हालेलुया. हा जो अशुद्ध आत्मा लागलेला माणूस होता, हा जो मनुष्य होता, याला तुम्हाला माहिती कशाने बांधून ठेवायचे? साखळ दंड. कशाने बांधायचे? आणि त्याला साखळ दंडाने बांधायचे, आणि तो साखळ दंड काय करायचा? तोडायचा. साखळ दंड काय करायचा? त्या बेड्या जे त्याला बांधायचे, त्या बेड्या सुद्धा तो काय करत होता? तोडून टाकत होता. काय करून टाकत होता? एवढं त्याच्यामध्ये काय होतं? सामर्थ्य. एवढं त्याच्यामध्ये काय होतं? जसं तुम्ही बघितलं असेल ना, शमशोनामध्ये सामर्थ्य होतं. कोणामध्ये सामर्थ्य होतं? किती सामर्थ्य होतं? त्यांनी 1000 पलिष्ठ्यांना एका जबड्याने 1000 पलिष्ठ्यांना मारलं. किती जणाला? मग एका मनुष्यामध्ये दुष्ट आत्मे होते, आणि त्याच्यामध्ये असं सामर्थ्य होतं की तो बेड्यांना तोडायचा, साखळ दंडांना तोडायचा, आणि त्याला वटणीवर आणण्या एवढं कोणामध्ये सामर्थ्य नव्हतं. एवढे त्याच्यामध्ये काय होतं? दुष्ट आत्मे होते, आणि एवढा तो सैतानाच्या सामर्थ्यामध्ये होता, एवढे त्याला दुष्ट आत्मे काय झालेले होते? लागलेले होते. हालेलुया. आणि तो कुठं राहत होता तुम्हाला माहितीये? कब्रामध्ये. कुठं राहत होता? कुठं राहत होता? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला तर माहितीये पाप केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये सैतानाला घुसण्याची काय मिळते? जागा मिळते. काय मिळते? सैतानाला घुसण्याची माणसाच्या शरीरामध्ये काय मिळते? हालेलुया. हालेलुया. मध्ये कुठल्याही प्रकारचं पाप असू दे, जर तुम्ही पापामध्ये, तर सैतानाला जागा मिळणार आहे तुमच्या शरीरामध्ये काय करण्याची? घुसण्याची, आणि तो तुमच्या शरीरामध्ये काय करणार आहे? त्रास तयार करणार. इथं काय सांगितलंय? तो नेहमी रात्रंदिवस कब्रामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडा दोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. हालेलुया. काय करत होता तो? दगडा धोंड्यामध्ये राहून
त्या टेकड्यांमध्ये राहून तो काय करत होता, आपला अंग काय करत होता, ठेचून घेत होता. आता मी काय सांगितलं, हे जो देश होता याचं नाव काय, गर्सेकर नावाचा जो देश आहे ना, हा देशच असा होता की तिथं खूप मोठ्या टेकड्या होत्या आणि तिथं खूप जास्त कबरा होता. 20-20 फुटाच्या कबरा होता. किती फुटाच्या, आणि त्या कबरांमध्ये, त्या देशांमध्ये, त्या डोंगराळ भागामध्ये असे लोक राहत होते जे चोरी करायचे, जे गरीब राहायचे, जे डाकू लुटारू राहायचे, ते सगळे लोक कुठे राहत होते, त्या डोंगराळ भागामध्ये. कुठे राहत होते, आणि हा दुष्ट आत्मा पण कुठे जात होता, डोंगराळ. कुठे जात होता, कुठे जात होता, डोंगरामध्ये जाऊन तो ओरडायचा. रात्र तो काय करायचा, ओरडायचा. आणि ओरडून तो स्वतःच्या शरीराला काय करायचा, ठेचून घ्यायचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्ष ठेवा, हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश तसा होता, तिथं ते सगळे लोक जे राहत होते ना, त्या डोंगराळ भागामध्ये ते सगळे अशा पद्धतीचे लोक राहत होते. म्हणून हा जो दुष्ट आत्मा आहे ना, हा व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप जास्त काय होता, हावी झाला होता. हालेलुया. नेहमी लक्ष ठेवा, अशा काही जागा असताना त्या जागेंवर सैतानाच्या दुष्ट शक्तीने काय केलेले असता, कब्जे केलेले असतात. काय केलेलं असता, तुम्ही बघा, अशी एक ठराविक जागा असते रोडवर सुद्धा, त्या जागेवर नेहमी ऍक्सिडेंट होणार, त्या जागेवर नेहमी काय होणार, आणि असे ऍक्सिडेंट होणार तिथं तो माणूस काय होणार, मरून जाणार. काय होऊन जाणार, असे काही प्लेसेस आहेत, अशा काही जागा आहेत, असे काही रस्ते आहेत, त्या ठिकाणी सैतानाने त्या जागेवर काय केलेलं आहे, कब्जे केलेले. काय केलेले, हालेलुया, हालेलुया. सेम या मनुष्याच्या जीवनावर तर सैतानाने कब्जा केला होता, आणि याला या माणसाला सैतान बरोबर त्या जागेवर घेऊन जात होता जिथं त्या सैतानाचे राहण्याचे काय आहे, प्लेसेस आहे. म्हणजे जिथं पर्वत, जिथं डोंगर आहे, त्या डोंगरात, त्या कबरांमध्ये सैतान त्याला घेऊन जात होता, आणि तो तिथं काय करत होता, स्वतःच्या शरीराला काय करत होता, ठेचून घेत होता. हालेलुया, हालेलुया. म्हणून नेहमी लक्ष ठेवा प्रियांनो, इथं परमेश्वराचं वचन काय सांगतंय, तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओढत असे व दगड धोंड्याने आपल्या अंगात ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. येशूला त्यांनी काय केलं होतं, येशू त्यांनी काय केलं होतं, आणि तो येशू जवळ काय केला, धावत आला आणि त्याच्या काय पडला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, चर्च इथं उभा करायच्या अगोदर इथं पण काय होतं, खबरा होत्या. हालेलुया. आणि आज परमेश्वराने इथं काय उभा केलंय, चर्च. आणि इथले सगळे दुष्ट आत्मे काय आले, हालेलुया, हालेलुया. जिथं येशू येतो का, तिथली परिस्थिती बदलायला. जिथं येशू येतो का, तिथले लोक बदलायला लागतात. जिथे येशू येतो का, ते परिवार बदलायला लागतात. हालेलुया, हालेलुया. पण इम्पॉर्टंट काय, येशूला जागेमध्ये बोलवणं. हालेलुया. आपण एवढा वेळ का बरं वर्शिप करत असतो, कारण आपण येशूला, त्याच्या सामर्थ्याला, पवित्र आत्म्याला, अभिषेकाला काय करत असतो, बोलवत असतो. हालेलुया. आणि आज हे जे काम होते सगळे, आज हे काम कशामुळे होते, पवित्र आत्म्यामुळे, अभिषेकामुळे आणि सामर्थ्यामुळे. हालेलुया. म्हणजे आम्ही लक्ष ठेवा, ज्या ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला बोलवायचंय, कोणाला बोलवायचंय, येशू ज्यावेळेस या गेर्सेकर नावाच्या देशात गेला आणि त्याने त्या भूमीवर पाय ठेवला, तो दुष्ट आत्मा लागलेला माणूस कुठंतरी लांब होता, पण तो येऊन येशूच्या कुठं पडला, चरणाजवळ, आणि तो पाया पडला. आणि तुम्हाला माहिती, तो काय म्हणायला लागला, आपण बघतो, आणि मोठ्याने उडून म्हणाला, हे येशू, परत देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस, मी तुला देवाची शपथ घालतो, मला छेडू नकोस. हालेलुया. माणसं कदाचित येशूला ओळखायला काय करता, कधी कधी टाइम लावता किंवा धोका खाता येशूला ओळखायला.
दुष्ट आत्मे येशूला बरोबर ओळखतात. हालेलुया. हालेलुया. या दुष्ट आत्म्याने येशूला बरोबर ओळखला आणि तो काय म्हणला, हे परात्पर देवाच्या पुत्रा. दुष्ट आत्मे पागाशी ओळखतात काय नावाने, ओरिजिनल नावाने ओळखतात येशूला. कोणत्या नावाने, माणसं तरी म्हणते नाही तो देवाचा पुत्र आहे का, तो येशू आहे, तो माणूस आहे का, तो असा आहे का, तो तसा आहे का, नाही याच्यात तर असं नाही सांगितलं, त्याच्यात तर तसं सांगितलंय. म्हणजे दुष्ट आत्मेत का ते एकदम ऍक्युरेट परमेश्वराला, देवाच्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला काय करतात, हालेलुया. 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 म्हणून ते काय म्हणले तुम्हाला माहितीये, तो म्हटला की आपण बघतो मी तुला देवाची शपथ घालतो, मला काय करू नको, मला काय करू नको. आणि आपण पुढे बघतो कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघ. हालेलुया. येशू काय म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून काय हो, कोण बोलत होतं, येशू त्या दुष्ट आत्म्याला काय करत होता, धमकावून लावत होता. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, तिथं येशू येणार आहे, तिथे प्रत्येक परिस्थिती काय होणार आहे, बदलणार आहे. तिथे प्रत्येक दुष्ट आत्मे काय होणार आहे, पळून जाणार आहे. तिथली प्रत्येक सैतानाच्या शक्त्या काय होणार आहे, नष्ट होऊन जाणार आहे. फक्त इम्पॉर्टंट काय आहे, परमेश्वराला इन्व्हाइट. आणि बायबल मध्ये काय सांगितलंय, इथं दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतील, इथं मी तुमच्यामध्ये काय होईल. हालेलुया. 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 मग आपण पुढे बघतो, त्याने त्याला विचारले तुझे नाव काय, त्याने उत्तर दिले माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. आम्ही काय, प्रभू त्याला काय विचारलं, तुझं काय नाव काय. याचा अर्थ हा आहे दुष्ट आत्म्यांना काय नाव आहे, दुष्ट आत्म्यांना काय. तुम्ही बघितलं असणार आहे बायबल मध्ये मत्तेच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय 43 वचनामध्ये काय दिलं, आपण यावेळेस वाचूया. वाचा 12 अध्याय 43 वचन. अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. हालेलुया. काय सांगितलंय, अशुद्ध आत्मा ज्या वेळेस एका शरीरातून निघतो, तो काय करत असतो, फिरत असतो. काय करण्यासाठी, शरीर किंवा जागा काय करण्यासाठी, शोधण्यासाठी. हालेलुया. आणि जे अशा प्रकारच्या काही जागा असतात, त्या जागा त्या अशुद्ध आत्म्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये काय असतात, आवडत असतात. म्हणून त्या जागेमध्ये ऑलरेडी ते दुष्ट आत्मे काय झालेले असतात, तिथं जाऊन थांबलेले असतात. हालेलुया. आणि ते काय करत असतात, शरीर शोधत असतात. काय शोधत असतात, की मी या शरीरामध्ये जाईल आणि या शरीरामध्ये मी काय करेन, राहील. आणि मी या शरीरामध्ये माझ्या इच्छा, माझ्या गोष्टी मी या शरीराच्या द्वारे काय करणार आहे. हालेलुया. म्हणजे ते काय सांगितलंय, अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जळ स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. कोणत्या स्थळी फिरत असतो तो, कोणत्या स्थळी, जिथं जल नाहीये, जिथं काय नाहीये, निर्जल म्हणजे जिथं काय नाहीये, पाणी नाही. बायबल मध्ये काय सांगितलंय, पाणी कशाला उपमा दिलेली आहे, पवित्र. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जे लोक पवित्र आत्म्याने भरणार आहेत, दुष्ट आत्मे त्यांच्यापासून दूर पळतात. पण जे ठिकाणी पाणी नाहीये, ज्या ठिकाणी पवित्र आत्मा नाहीये, तिथं कोण अटॅक करणार आहे, हालेलुया. 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 म्हणून तुम्ही बघितलं असेल असे काही ठिकाणी असतं की ज्या चर्चेस मध्ये पवित्र आत्म्याला इन्व्हाइट केलं जात नाही किंवा पवित्र आत्म्याला बोलवलं जात नाही, तिथं फक्त कशावर डिपेंड असतं, ती आपल्या शरीरावर. ते पवित्र आत्मा काही नाही, पवित्र आत्मा का आपण एवढे पाक आहे का आपल्यावर पवित्र आत्मा उतरेल. त्या ठिकाणी तिथं पवित्र आत्मा नाहीये, त्या ठिकाणी कोण काम करायला लागते,
दुष्ट कोण काम करायला लागते? म्हणून तिथं बघितलं असताना संदेश किती वेळ चालतो फक्त 15 ते 20 मिनिट. आणि त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये काहीच लोकांचे जीवन काय होत नाही, बदलत. नेहमी लक्ष ठेवा, दुष्ट आत्मे अशा गोष्टींना शोधणार आहेत जिथं काय निर्जल, जे काय ठिकाण कसं आहे, जे काय ठिकाण कसं आहे, जिथं जल नाहीये, जिथं पवित्र आत्मा नाहीये, जिथं देवाची उपस्थिती नाहीये, जिथं फक्त आणि फक्त काय आहे, सगळे भूमी अशी सुकलेली आहे, अशा ठिकाणी दुष्ट आत्मे काय करायला लागतात, राहायला लागतात. हालेलुया. मग पुढे काय सांगितलंय, मग तो म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन आणि तेथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटली दशा पहिल्यापेक्षा काय होती, वाईट. जर एखादं घर तुमच्यातून जर दुष्ट आत्मे निघाले तर तुमचं काम काय, त्या घराला पवित्र आत्म्याने काय करणं. हालेलुया. जर तुम्ही घर नुसतं साफ केलंय, तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागितली, तुम्ही तुमचे पाप क्षमा मागून सोडून दिले आणि तुम्ही पवित्र आत्म्याला इन्व्हाइट नाही केलं, पवित्र आत्म्याने तुम्ही भरले नाही, तर तुमचं घर सुशोभित आणि एकदम झाडून एकदम साफ केलेलं दिसेल. आणि मग ते जर रिकामं असलं, कसं असलं, कोण येणार परत त्याच्यामध्ये, ते कसे येणार आहे, एकट्याने. किती घेऊन येणार आहे, किती घेऊन येणार आहे, आणि पहिल्यापेक्षा परिस्थिती कशी होणार आहे, वाईट. हालेलुया. हालेलुया. म्हणून पापाची क्षमा मागितली, पश्चाताप केला, पाप सोडून दिलं. आता सेकंड स्टेप काय आहे, पवित्र आत्म्याने. कशाने भरणं, कशाने भरणं, नेहमी बोलायचं, मला पवित्र आत्मा, तुझा अभिषेक पाहिजे, तुझा आत्मा पाहिजे, मला भर तुझ्या आत्म्याने. जोपर्यंत तू मला भरणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हालेलुया. 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 जर तुम्ही पवित्र आत्म्याने नाही भरले तर तुमच्यामध्ये रिकामं घर दिसलं तर कोण घुसणार आहे, कोण घुसणार आहे. खूप सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती. फक्त लोकांना काय शिकवलं जातं, तुम्ही काय करा, पश्चाताप करा. काय करा, आणि ते फक्त काय करत आहे, वर्षानुवर्ष काय चालू आहे, पश्चाताप 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 पश्चाताप. एवढा पश्चाताप चालू आहे, एवढा पश्चाताप चालू आहे, फक्त पश्चातापच चालू आहे. पण पुढे काय करायचंय, काय नाहीये. पश्चाताप एक स्टेप आहे, आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, भरणं या. कशाने, कशाने, कारण ज्यावेळेस तुम्ही पाक होता, तुम्ही पवित्र होता, तुम्ही पवित्रतेमध्ये चालण्याचा निर्णय घेता, तुम्हाला परमेश्वर विशेष करून त्याचा काय देतो, आत्मा. तो आत्मा म्हणजेच कोणता, तुम्ही कशाने भरायला लागता, आणि मग पवित्र आत्म्याने ज्यावेळेस तुम्ही भरता, तुम्ही अजून आणि अजून भरायला लागता, तुम्ही वाहायला लागता पवित्र आत्म्याने. हालेलुया. हालेलुया. आता हा जो परत पहिल्या वचनामध्ये आपण येतो, तेव्हा आपण इथं बघतो की याच्यामध्ये काय होतं, सैन्य होतं. याच्यामध्ये काय होतं, सैन्य. म्हणजे तुम्हाला माहितीये त्यांनी काय सांगितलं, घर रिकामं दिसलं, एक गेला आणि किती घेऊन आले, 7. म्हणजे 7 आहे. हे 7 प्रमुख दुष्ट आत्मे. हे 7 कसे आहेत, मेन प्रमुख दुष्ट आत्मे किती आहे, आणि त्या 7 सोबत बाकीचे जे दुसरे दुष्ट आत्मे आले होते, ते एका माणसामध्ये सैन्य होतं. म्हणजे किती होतं, 7,000 दुष्ट आत्मे. किती, किती दुष्ट आत्मे, किती दुष्ट आत्मे. त्या एका व्यक्तीमध्ये जो अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती होता, त्याच्यामध्ये सैन्य होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 7,000 दुष्ट आत्मे काय झालेले होते, घुसलेले होते. हालेलुया. आणि म्हणून ते त्याच्या शरीराला काय करत होते, छेळत होते. त्याच्या शरीराला काय करत होते, आणि हे त्याला त्याच्या शरीराला नष्ट करण्याच्या मार्गावर होते. हालेलुया. 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 पण तुम्हाला माहितीये इथं काय सांगितलंय, आणि आम्हास या देशातून घालू नको अशी तो त्याला आग्रहाने काय करत होता, विनंती करत होता.
कोणत्या देशातून घालू नको? या ज्या देशामध्ये लय मोठे दुष्ट आत्म्यांचे झुंड राहायचे का, आणि सगळे लोक जे चोरी करणारे, सगळे गरीब, सगळे एकदम चुकीच्या गोष्टी करणारे लपून राहत होते ते लोक त्या डोंगरामध्ये. म्हणजे त्या देशामध्ये सगळीकडे काय होतं? दुष्ट आत्म्यांचं सगळीकडे वातावरण पसरलेलं होतं. हालेलुया. तुम्ही बघा, असे काही गाव असतं, त्या गावामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय चालू असते? मूर्तीपूजा. काय चालू असते? आणि त्या गावामध्ये एवढे दुष्ट आत्म्यांनी कब्जे केलेले असते की ते त्या भागामध्ये एवढे जास्त दुष्ट आत्म्यांची संख्या वाढून जातात, आणि ते गाव त्या नावानेच काय होऊन जातो? ओळखलं जातं. कोणत्या नावाने? अमक्या अमक्या ठिकाणी जर गेलो ना, तर इथं काय भूत निघता किंवा दुष्ट आत्मे काय होता? पण ऍक्च्युअली ते गावच कशामध्ये पीडित आहे? दुष्ट आत्म्यामध्ये. आणि दुष्ट आत्म्याला कधीच काय करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांच्या राज्यामध्ये काय पडत? फूट पडत. काय पडत? दुष्ट आत्म्यांना कोण काढून टाकू शकतो? फक्त. कारण या जगामध्ये येशूच येण्यामागचं कारणच काय होतं? की येशू ख्रिस्त या जगामध्ये आला सैतानाची सगळी कामं काय करण्यासाठी. हालेलुया. 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 म्हणून आपण इथं बघतो की तो काय म्हटला की आम्हाला देशातून काय करू नको? या देशातून आम्हाला काय करू नको? जर या देशातून तो आम्हाला घालवलं तर आम्हाला परत दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये काय करावं लागेल? जागा शोधत फिरावं लागेल. आता आम्हाला कुठल्या देशामध्ये जायचंय? हालेलुया. हालेलुया. तुम्ही बघत असाल की ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना, ज्या ज्या भागामध्ये प्रार्थना सुरू झाली, तिथले अनेक प्रॉब्लेम परमेश्वर काय करायला लागला होता? सॉल्व्ह करायला लागला. एक गाव होतं, एक काय होतं? गाव. आणि ते गाव एवढं डेंजर होतं ना, तिथं सगळे प्रकारचे दुष्ट गोष्टी चालायच्या त्या गावामध्ये. सगळ्या प्रकारच्या काय चालायच्या? त्या गावामध्ये एवढं डेंजर परिस्थिती होती ना की तिथं डाके टाकायचे, तिथं स्मगलिंग चालायची, तिथं वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करायचे, आणि लहान लहान लेकरं तिथं सगळे चुकीच्या गोष्टी करायचे, नशेमध्ये होते वेगवेगळ्या. हालेलुया. तिथं त्या गावामध्ये एक पास्टर गेला होता. कोण गेला होता? आणि तो पास्टर तिथं गेला आणि तो प्रार्थना करायला लागला गुडघे टेकून. कोणीच लोक तिथं प्रार्थना येत नव्हते. कोणीच लोक काय करायला लागले नाही. तो पास्टर बिचारा एकटाच प्रार्थना करायला लागला. 1 वर्ष त्या पास्टरने एकट्यानेच काय काय केली? प्रार्थना. मग काही लोक तिथं काय करायला लागले? प्रार्थनेला यायला लागले. आणि प्रार्थनेला जसे ते लोक यायला लागले ना, तर त्या लोकांना वचन पास्टर शिकवायला लागले. काय शिकवायला लागले? आणि ते लेकरं, ते लोक वचन काय करायला लागले? ऐकायला. ते पास्टरने त्या लोकांना एवढं वचन शिकवलं, लोक वाढायला लागले. त्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली नंतर की सगळ्या घरांवर परमेश्वराचे काय लिहिण्यात यायला लागले? यायला लागले. यायला लागले. घराच्या भिंतीवर वचन लिहायला लागले. आणि तिथल्या लोकांनी सगळे वाईट कृत्य काय करून दिले, आणि तिथले लोक शेती करायला लागले. काय करायला लागले? आणि शेती एवढ्या भयानक पद्धतीने करायला लागले. देवाने त्यांना एवढं आशीर्वादित केलं, कारण प्रत्येक घरावर वचन, प्रत्येक घराच्या भिंतीवर वचन. जसे आपल्या बाहेर भिंतीवर लिहिलेलं असतं ना, घरकुल आवास इंदिरा योजना काय काय लिहिलेलं असतं का, तसं ते प्रत्येक घरावर काय लिहिलेलं होतं? काय लिहिलं होतं? आणि सगळे लोक जाणार येणार त्या वचनाला काय करायचे? वाचायचे, ऐकायचे, बोलायचे. एवढा जास्त प्रचार वचनाचा झाला त्या गावामध्ये, एवढ्या लोकांचे वचन, त्या पुऱ्या घरावर वचन होते. त्या लोकांनी शेती करायला सुरुवात केली. तर त्यांच्या शेतीचं उत्पन्न परमेश्वराने एवढं महानरित्या वाढवलं, एवढं वाढवलं की त्या भागातून माल एक्सपोर्ट बाहेर देशामध्ये करायला लागले. कुठं करायला लागले? बाहेर देशामध्ये. आणि एवढी समृद्धी त्या देशामध्ये आली. एवढं छोटस ते गाव होतं, पण ते गाव पूर्णपणे परमेश्वर काय केलं? हालेलुया. ते गाव सगळ्यात एक नंबर बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये भाजीपाला म्हणा किंवा फळं किंवा फ्रुट्स म्हणा एक्सपोर्ट करणार गाव बनलं. हालेलुया. आणि एवढं समृद्ध गाव बनलं. त्या गावा एवढं समृद्ध कोणतंच गाव नव्हतं. कशामुळे झाली ही गोष्ट? परमेश्वराच्या. कशामुळं? आपण खूप वेळेस देवाचं वचन फक्त काय वाचतो आणि आपण त्याला काय करतो? सोडून देतो. वचन वाचतो आणि त्याला काय करतो? पण
पण जेवढं तुम्ही त्या वचनावर मनन करत राहणार आहे, काय करत राहणार आहे, पूर्ण परिस्थिती काय व्हायला लागणार आहे, बदलणार आहे. कारण बायबल मध्ये काय सांगितलंय, चंद्र सूर्य तारे सगळे ढळतील टळतील, परमेश्वराच्या मुखातून निघलेला शब्द कधीच काय होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्ष ठेवा, जिथं जिथं परमेश्वराची उपस्थिती यायला लागते, तिथून तिथून दुष्ट आत्मे काय होऊन जायला लागता, निघून जायला लागता. इथं काय होतं, सैन्य होतं. काय होतं, आणि एक सैन्य काय म्हणत होतं, आम्हाला या देशातून काय करू नको, घालू नको, या देशातून काय करू नको. कारण ते देश सुद्धा खूप बंधनामध्ये होता आणि त्या देशाला डिलिव्हर्ड होणं खूप काय होतं, गरजेचं होतं. आणि डिलिव्हर्ड करणारा कोण आहे तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्त. आज जर तुमचं परिवार बंधनामध्ये, आज जर तुमचे मित्र कंपनी बंधनामध्ये, आज तुमच्या घरातले लोक बंधनामध्ये, तर तुम्हाला त्यांना मुक्त करण्यासाठी काय महत्वाचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये इन्व्हाइट करणं खूप काय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आपण पुढे बघतो, तेथे डोंगराच्या कडेला डुकराचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूताने त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. हालेलुया. तिथं काय चरत होते, बाजूला डुकर चरत होते आणि तिथं डुकरांची त्यावेळेसची पण किंमत खूप जास्त होती. एका डुकराची किंमत जरी आपण म्हणले $75 अशी काहीतरी होती, तर आज त्या 2000 डुकरांची किंमत कितीतरी जास्त असणार आहे. हालेलुया. आणि ते जे लोक होते त्या भागातले, ते काय करत होते, डुकर चारायचं काम करत होते. काय काम करत होते, हालेलुया. आणि त्या दुष्ट आत्म्याने काय विनंती केली की आम्हाला जर घालत असला तर काय कर, या माणसातून आम्हाला जर काढत असला तर आम्हाला कुठे जाण्याची आज्ञा कर. कोणामध्ये, आणि सगळे दुष्ट आत्मे कोणामध्ये गेले, कोणामध्ये गेले, आणि ते डुकर सगळे पळत गेले आणि त्या पाण्यामध्ये पडले आणि सगळे काय आले. किती डुकर मेले असत ते. हालेलुया, हालेलुया. आणि ते डुकर मेले आणि आपण पुढे बघतो, डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामाळ्याचे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, 5 लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. हालेलुया. जो आपले कपडे काढून पळत होता, जो स्वतःला बेड्याने बांधण्यात येत होता, जो शुद्धीवर नव्हता, ज्याच्यातून दुष्ट आत्मे किती निघून गेले होते, 7000. किती दुष्ट आत्मे, 7000. आणि तो कशाला आला होता, आणि तो इथं तुम्हाला माहितीये परमेश्वरात जवळ काय करत होता, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्यांना काय वाटली होती, ज्या दुष्ट आत्मे निघून गेले त्या माणसातून, तो पूर्णपणे डिलिव्हर्ड झाला. तो पूर्णपणे काय आला. आज आपण म्हणतो ना, हा भाऊ बदलत का बरं नाही, ही बहीण बदलत का बरं नाही, हे विरोध का बरं करता परमेश्वराच्या कामाला. कारण ते शैतानाच्या हाताखाली काय बांधले गेले. हालेलुया. जोपर्यंत ते लोक दुष्ट आत्म्यातून फ्री होणार नाही, काय होणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला कुठल्याच गोष्टींना काय करू शकत नाही, सपोर्ट करू शकत नाही. हालेलुया. आपण म्हणतो ना, हा दारू पिणारा नेहमी कशाकडे जाते, दारू पिण्याकडे. कशाकडे जाते, कशामुळं, कारण त्याच्या शरीराचं कंट्रोल कोणी घेतलेलं आहे, दारू पिणाऱ्या व्यसनाच्या दुष्ट आत्म्याने त्याच्या शरीराचं काय घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी काय करत राहणार नाही, प्रेयर काय करत राहणार नाही, तोपर्यंत तो व्यक्ती त्या बंधनातून काय होऊ शकणार नाही, मुक्त होऊ शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, हे खूप काय गरजेचं आहे. खूप वेळेस आपण काय करत असतो, वरतून माणसानं जज करतो. कशावरून जज करतो, मी तर याला म्हणतोय चल प्रार्थनेला, पण हा प्रार्थनेला काय करत नाहीये, येतच नाही. नेहमी काय देते, कारण देते.
काय देते? कारण तो एका कशाखाली आहे? बंधना. कशाखाली आहे? ज्यावेळेस तो त्या बंधनातून मुक्त होईल का, ऑटोमॅटिक त्याला म्हणायची पण गरज नाही, तो तुमच्या पहिले उपस्थित राहील पुढे चालण्यासाठी प्रार्थनेला. हालेलुया, हालेलुया. आणि बंधनातून तो कधी मुक्त होणार आहे? ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कोण येणार आहे? येशू. कोण येणार आहे? मग आपलं काम काय आहे? त्या व्यक्तींना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आणणं. कुठं आणणं? आणि जसं ते परमेश्वराच्या उपस्थितीत येतील, त्यांच्यामध्ये देवाचं काय जाणार आहे? वचन. काय जाणार आहे? आणि त्या वचनाच्या द्वारे ते काय होणार आहे? मुक्त होणार. काय होणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय महत्वाचं आहे म्हणून? देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याने भरणं. जर तुम्ही खाली दिसले, कोण घुसणार आहे? आणि जर तुम्ही भरलेले दिसले, तर तो सैतानाची टाप नाही तुमच्याकडे काय करण्याची? बघण्याची. हालेलुया. म्हणून रोज ही प्रोसेस अशी नाहीये, आज रविवारी चर्चला आलो आणि आज लय भरलो आपण, आणि 2 दिवस लगे एकदम खाऊन घेऊन आराम. प्रार्थना, वचन. आणि कधी भरलो तो? मागच्या संडेला. कधी भरलो तो? लय पॉवरफुल झाली होती स्तुती आराधना, पास्टर लय पॉवरफुल झाली आणि लय भरलो आम्ही मागच्या रविवारी. आणि बाकीच्या पुरे आठवडाभर जगातल्या गोष्टीमध्ये गेलो होतो. कुठे गेलो होतो? माझं परत कुठे आलो? पुढच्या रविवारी आलो. आणि मग परत काय करायचं? आता भरायचं. या रविवारी भरलो. 8 दिवस सैतान तुमच्यावर अटॅक करन आणि तुम्हाला खाली करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला असं होईल की तुम्हाला तो पुढच्या रविवारी चर्चलाच येऊ देणार नाही. हालेलुया. कुठे येऊ देणार नाही? कशामुळं? कारण ह्या रविवारी भरलो होतो आणि पूर्ण गॅप पडत गेला आणि खाली होत गेलो. आणि कोण कब्जा करत राहिला? आणि मग पुढे गायब झालो आपण. त्या पुढच्या रविवारी दिसलेच नाही तेव्हा. मग कोणत्या रविवारी दिसतील? डायरेक्ट त्याच्या पुढच्या. परत पास्टर आरडाओरडा करून, स्तुती आराधना करून, पॉवरफुल भरून परत भरतील. परत नंतर काय होतील? हालेलुया. म्हणून प्रियांनो, रोज पवित्र आत्म्याने काय करणं गरजेचं आहे? तर हे लक्षात ठेवा. दुष्ट आत्मे कुठं जाता? निर्जल स्थळी. कुठं जाता? कुठं जाता? हे डोक्यामध्ये फिट करून ठेवा. सैतान आणि दुष्ट आत्मे कुठं राहता? नेहमी जिथं पाणी नाहीये. जिथं काय नाहीये? जिथं एकदम वस पडलेलं आहे, एकदम तिथं काय झालेलं आहे? एकदम दुष्काळाची परिस्थिती आहे. तुम्ही बघा आता येणाऱ्या दिवसामध्ये उन्हाळा लागेल, सगळीकडे वाळून जाईल. सगळीकडे काय होऊन जाईल? आणि उन्हाळा कोणाला आवडतो का? पावसाळा सगळ्याला आवडतो. हालेलुया. पावसाळा सुरू झाला म्हणजे काय होणार? सगळीकडे हिरवंगार. काय होणार आहे? आणि उन्हाळा चालू झाला म्हणजे सगळीकडे काय होणार आहे? ड्रायनेस येणार आहे. म्हणजेच काय? पूर्ण निर्जल गोष्टी होत जाणार आहे. काय जाणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा रोज पवित्र आत्म्याने भरणं, त्याला इन्व्हाइट करणं आणि प्रार्थना करणं खूप काय. आणि प्रोसेस अशी नाहीये की मी 15 मिनिटं प्रार्थनेला बसलो आणि मी प्रार्थना करत आहे आणि परमेश्वराला बोलत आहे की पवित्र आत्मा तुम्हाला काय कर? भर. 15 मिनिटात तुम्ही पवित्र आत्म्याने कधीच काय करू शकत नाही, भरणार. तुम्हाला कमीत कमी अर्धा ते 1 तास काय करावं लागणार आहे? हालेलुया, हालेलुया. हा टाइम तुमच्या जीवनातून राखून ठेवायचा आहे की काही जरी झालं तरी चालेल, मी 1 घंटा प्रार्थनेला देणार आहे, अर्धा तास स्तुती आराधना करायला आणि अर्धा तास पवित्र आत्म्याने भरायला मी माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे? टाइम देणार. म्हणजे बघा, तुम्ही एक डिलिव्हर्ड असं जीवन जगणार आहे. एक मुक्तता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नेहमी काय होणार आहे? जाणवणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण बघतो, ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकराविषयीची हकीकत त्यांना सांगितली, तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. हालेलुया, हालेलुया. त्या देशामध्ये सगळ्यात जास्त काय होते? दुष्ट. काय होते? मग सगळ्या लोकांवर पण कोणी कब्जे केलेले होते? मग ते येशूचा स्वीकार करणार आहे का? मग ते काय म्हणतो येशूला, तू आमच्या देशातून काय हो? हालेलुया, हालेलुया. नेहमी
नेहमी लक्ष ठेवा, तुम्ही जर जगातल्या लोकांसोबत तुमची मैत्री, एक मित्र तुमचा असा आहे जो जगातला आहे, कशा आहे, आणि तुम्ही आत्म्यामध्ये चालत आहे, तुम्ही कशामध्ये चालत आहे, तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करायचं, त्याला तुम्ही काय म्हणायचं, चर्चला चल किंवा ज्या पण तुम्ही आत्मिक गोष्टी करत असाल, वचन वाचायला चल किंवा प्रार्थना करायला चल, तो कधीच येणार नाही, तो कधीच काय करणार नाही, तो एक काय म्हणा, तुमचं चर्च वेळ चालतं आणि आम्हाला लय बोर होऊन जातं, आमचं चर्च लगेच संपत जातं. आमचं चर्च काय होतं, तुमचं चर्चले 1-1 घंटा 2-2 घंटे 4-4 घंटे चालतं, आणि आमचं चर्च काय होतं, कशामुळं, कारण ते कशामध्ये चालत आहे, शरीरामध्ये, कशामध्ये, आणि तुम्ही कशामध्ये चालत आहे, तुम्ही त्यांना बोलवलं जरी ना, इन्व्हाइट जरी केलं ना, ते येणार नाही, ते काय करतील, कारण देतील, काय देतील, कारण एक आत्मिक व्यक्ती एका शारीरिक व्यक्तीसारखा कधीच राहू शकत नाही, आणि जो शारीरिक व्यक्ती आहे तो आत्मिक व्यक्तीसारखा कधीच काय करू शकत नाही, बनवू शकत नाही. हालेलुया. म्हणून एक जे शहर होतं, एक देश होता, या देशामध्ये सगळ्यात जास्त दुष्ट आत्मे राहत होते, इथले लोक सुद्धा जास्त दुष्ट आत्म्याने पजेस होते, म्हणून ते येशूचा काय करायला स्वीकार करण्यासाठी काय नव्हते, म्हणून ते येशूला काय करत होते, देशातून घालून देत होते, त्या देशातून काय करत होते. म्हणून पुढे आपण बघतो काय झालं प्रियांनो, तेव्हा मग तो मजल्यात जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ काय करा, राहू द्या. तो जो भूतग्रस्त लागलेला माणूस बरा झाला, तो काय म्हणत होता, प्रभू येशू मला तुमच्या बरोबर यायचंय, मला तुमच्या बरोबर काय करायचंय, राहायचंय. हालेलुया. कारण तो आता काय झाला होता, आत्मिक झाला. काय झाला होता, म्हणून त्याला कोणाची जास्त ओढ लागली होती, परमेश्वर. त्याची इच्छा होती जर परमेश्वर माझ्या जीवनात काम केलंय तर मला कोणासोबत राहायचंय, परमेश्वर. कोणाबरोबर राहायचंय, हालेलुया. पण येशू त्याला काय म्हणला आपण बघतो, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. हालेलुया. येशूने त्या माणसाला तिथे ठेवण्यामागं पण एक खूप मोठं रिझन होतं. ते रिझन हे होतं की येशूला तिथं जास्त वेळ थांबता नाही आलं, पण हा माणूस त्या ठिकाणी थांबणार आहे आणि हा माणूस परमेश्वराचा सगळ्यात मोठा काय राहणार आहे, आय विटनेस राहणार आहे. काय राहणार आहे, बायबल मध्ये काय सांगितलंय, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल, आणि तुम्ही शमरोन, यरूशलेम व पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रभू येशूचे काय बनाल. तो व्यक्ती त्या भागामध्ये परमेश्वराने ठेवण्यामागचं कारण काय होतं की त्याने त्याची साक्ष पूर्ण देशामध्ये सांगावी आणि पूर्ण देश बदलून जा. हालेलुया. हालेलुया. आणि नक्कीच त्या एका व्यक्तीच्या द्वारे परमेश्वराने पूर्ण त्या देशाला काय केलं, बदललं. हालेलुया. हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणं खूप काय. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले नाही, जर तुम्ही निर्जल झाले, तुमच्यामध्ये जर काय राहिलं नाही, जल राहिलं नाही. काय राहिलं नाही, जसं एक हरणीचा जीव पाण्यासाठी काय होतो, व्याकुळ. कशासाठी जीव व्याकुळ होतो, तसं आपला जीव कशासाठी व्याकुळ झाला पाहिजे. तुम्ही जर त्याच्यासाठी व्याकुळ झालात तर तो तुम्हाला काय करणार आहे, भरणार आहे. तो काय करणार आहे, जेवढे तुम्ही भरल्या जाणार आहे ना तेवढे तुम्ही हळूहळू डिलिव्हर्ड होत, पूर्णपणे डिलिव्हर्ड होणार. हालेलुया. आणि कुठला दुष्ट आत्मा तुम्हाला काय करू शकणार नाही, हात लावू शकणार नाही. पण जर ते घर खाली दिसलं, ते घर कसं दिसलं, लगेच कोण येणार आहे, कसे येणार आहेत ते, एक जाईल किती घेऊन येईल. हालेलुया. आणि त्याची परिस्थिती काय होईल, पहिल्यापेक्षा वाईट होईल. त्याची परिस्थिती पहिल्यापेक्षा काय होईल. म्हणून काय करणं गरजेचं आहे, पवित्र आत्म्याने काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, कसं भरायचंय, रोज आणि
दररोज बोलायचं की पवित्र आत्मा मला तुझा अभिषेक पाहिजे, मला तुझं सामर्थ्य पाहिजे, मला तुझी आग पाहिजे. तुझ्या वचनामध्ये लिहिलंय की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? मला ते सामर्थ्य प्रभू पाहिजे. जोपर्यंत मी भरणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, उठणार नाही. हालेलुया. जसं तुम्ही भरणार आणि भरणारे, तुम्ही सैतानाच्या राज्याला आग लावणारे लोक बनणार. 7,000 दुष्ट आत्मे एका येशूने काढले. येशू बोललाय जे माझ्यावर विश्वास ठेवतील ते माझ्यापेक्षा मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार करत राहतील. हालेलुया. येशूने 7,000 काढले, तुम्ही लाखो करोडो दुष्ट आत्मे काय करणार? हालेलुया. तुम्ही लाखो करोडो लोक तुम्ही डिलिव्हर्ड करणारे आणि असे कितीतरी भाग, ज्या भागांमध्ये दुष्ट आत्म्यांनी कब्जे केलेले, त्या लोकांना तुम्ही डिलिव्हर्ड करणारे लोक बनणारे. हालेलुया. 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 फक्त अट काय? पवित्र आत्म्याने आपल्याला काय करायचंय? आणि कोणाला इन्व्हाइट करायचं? नेहमी कोणाला इन्व्हाइट करायचंय? प्रभू येशू जिथं जिथं येणार आहे तिथं तिथं काय येणार आहे? मुक्तता. काय येणार आहे? काय येणार आहे? बोला, प्रभू येशू जगामध्ये आला यासाठी सैतानाचे सगळे काम नष्ट करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त आला सैतानाचे सगळे काम नष्ट करण्यासाठी. हालेलुया. समजलं? दुष्ट आत्मे खूप मोठे आहेत का? कोण मोठा आहे मग? फक्त महत्वाचं काय आपल्याला त्याच्या आत्म्याने काय करायचंय? तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा पवित्र आत्म्याने भरणार आहे, तुम्ही सेन्स करायला लागणार आहे. दुष्ट आत्म्याला काय करायला लागणार आहे? सेन्स म्हणजे या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा आहे हे तुम्हाला लगेच सेन्स होईल. काय होईल? लगेच तुम्हाला, तुम्ही ओळखताल त्या व्यक्तीमध्ये काय आहे. आणि तुम्ही प्रार्थना करायला दुष्ट आत्मे काय होऊन जातील? हालेलुया. हालेलुया. फक्त महत्वाचं काय? आपल्याला कशाने भरायचंय? कशाने भरायचंय? कशाने भरायचंय? आणि ते कसं भरायचंय? रोज. आणि कसं भरायचंय? का फक्त या रविवारी भरलं आणि पुढच्या रविवारी? तर तुम्ही रोज पवित्र आत्म्याने भरणार आहे ना, तुम्ही एक्साइटेड होणार आहे. कशासाठी? प्रार्थनेसाठी. कशासाठी एक्साइटेड होणार आहे? कधी आम्ही एकत्र येतो आणि कधी आम्ही स्तुती आराधना करतो आणि कधी अजून आणि अजून सामर्थ्याला आम्ही काय करतो? प्राप्त करतो. आणि जर तुम्ही नाही भरणारे रोज पवित्र आत्म्याने, तर तुमच्यामध्ये काय निर्माण होणार आहे? आळस. काय निर्माण होणार आहे? कशाविषयीचा? देवाच्या कामाविषयीचा. कशाविषयीचा? तुम्ही काय देत राहाल मग? एक्सक्युजेस. काय देत राहणार आहे? हालेलुया. समजलं? घरी जाऊन परत एकदा अध्याय वाचा. देवाचा आत्मा तुम्हाला अजून महान गोष्टी अध्यातून काय करणार आहे? प्रकट करणार. या प्रेरणा आपण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण मागणार आहोत परमेश्वराला की प्रभू आम्हाला अजून तुझ्या पवित्र आत्म्याने भरायचंय. अजून आम्ही जेवढे खाली होते तेवढे आम्ही अजून जास्त भरणार. मागूया त्या परमेश्वराकडे, आपले दोन्ही हात उंच करूया आणि मागूया त्या परमेश्वराकडे कृपा आणि सहाय्य. आपण मागूया त्या पवित्र आत्म्याला की प्रभू तू आम्हाला भर. असं आम्ही बघतो परमेश्वराचे अशुद्ध आत्मे ते जागा शोधत निर्जल स्थळी फिरत येईल की जिथं त्यांना असं निर्जल स्थळ दिसतं तिथं ते त्या जागेमध्ये घुसतात. पण आम्ही प्रभू आम्ही मागत आहोत की आम्हाला तुझ्या जेल म्हणजे तुझ्या पाण्याने भर परमेश्वरा. जसं एक हरिण पाण्यासाठी तहानलेली होती प्रभू, तसं आमचा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. ओ राबा शियांद्राना मागूया मागूया. प्रत्येक जण आपलं मुख उघडून मागूया की परमेश्वरा मला भर, परमेश्वरा मला भर, परमेश्वरा मला भर. तुझ्या आगने मला भर, तुझ्या फायरने मला भर, तुझ्या सामर्थ्याने. रेखेटे 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 रेखेटे. ओ राबा बाबा शे मामा मामा रे मामा लड्डू. बोलूया 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 बोलूया. मी नाही तर तुम्ही बोलणार आहे परमेश्वराकडे. मला प्रभू भर तुझ्या अग्नीने, मला भर तुझ्या अग्नीने, मला भर तुझ्या सामर्थ्याने, मला भर तुझ्या अभिषेकाने.
प्रभू येशू आमचा विश्वास आहे या वचनामध्ये तू बोललास पवित्र आत्मा आमच्या विषयी आम्हाला सामर्थ्य प्राप्त शमरोन येरुशलेम पृथ्वीच्या शेवटापर्यंत तो आम्हाला तुझा साक्ष करून घेऊ पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा अभिषेक येशूला करण्यात आला तोच पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा अभिषेक तू आम्हाला केलास धन्यवाद आम्ही तुझ्यासाठी ताणलेल्याने भुकेले होतो मागत आहोत प्रभू कृपा तुझा फेवर तुझा ग्रेस ते आम्हाला अधिक आणि अधिक तुझ्या आत्म्याने भरण्यासाठी कृपा तू आम्हाला दे आम्ही तुझ्यासाठी ताणलेले व्हावं तुझ्यासाठी भुकेलो व्हावं आम्ही तुझा झटून शोध करणारे बनावं तो आम्हाला सहाय्य कर येशूच्या नावात आमेन आमेन आमेन